सुंदर
विठोबा
कशामुळं थोडा द्या ना लगेच नका कमी करू थोडा का हॅलो हॅलो गेम वाढवा तुम्हाला आवाज सहन नाही व्हायचा माग बसा नाही जागेवर बसलो आवाज येतो त्याला इकडे लांब येत नाही हॅलो हॅलो रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी 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 रूप पाहता
Aloni ja jama
टाळे वाजवा टाळे वाजवा गुरुजीने साऊंड घातला बाबा पंढरपुरातच वार साऊंड घातला गुरुजीने साऊंड गेला रे बाबा बघा तुमचं नाही नाही थोडं हाय प्रेशर का गुरुजीचा फक्त काय वातावरण असल्यामुळे साऊंडाचा कार्यक्रम हॅलो हात चालू करा त्याला आवाज द्या. चालू आहे हॅलो 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 हा थोडासा ट्रबल वाढवायचं गेन वाढवायचं शेवट तो भला माझा गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या बरा परिहार झाला अवघ्या दुःखाच्या मागेला आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या बरा तू कवने वाणी हे गेली आता गे बोधनी आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या बरा विठ्ठला अष्टांगयोगी महासौख्यदाता शरण्य अग्रणी भक्तनाथ हासनाथा कृपा दृष्टी ज्यांच्या तुटे भोपासा नमस्कार षष्ठांग श्रंगदासा समचरण सुरुजम सनणीला बुदाबुम जगणनेत पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसीमाला कंजनम गंज नेत्रम सभयधवलासं विठ्ठलं चिन्तयामि महायुग विदित देवी मरथ्यां वरं पुण्डरीकाय धातुमणिन्द्रहे समागत्य तिष्ठन्तमानन्द गन्धं परब्रह्मलिंगं भसे पांडुरंग पांडुरंग गुरुप्रथम मनमन दुसरे चरण संताची त्यांची कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास दुका हरिकलावत्नी ज्योतिरार्थावतारम कलंकांगदी ज्योतिकामोदी वक्त्रम खलानी शवादा पनोदार दक्षिण समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरानुवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रयजननी देवाची जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारोने आता सेवेला की से वकालो सेवेला
आहो स्वामी तुका या देवा यावरी न करावा भेर जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोळा स्वर्गी नाही शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या मायरा भेटे रखुमाईच्या बरा मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनु हरी हे अकारण करुणावरून आले श्री भक्त काम कल्पतरुम पंढरीच्या पांडुरंगाच्या अथंग करुणेनं अथंग दयेनं आजच्या या प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी प्राप्त कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग विश्वमान्य जगद्गुरु तुकोबारांचा तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून शेवट कसा गोड होतो याच उदाहरण तुकोबारा अभंगाच्या माध्यमातून मांडता विठ्ठल अभंग गोड निवडलाय अभंगाच्या प्रस्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही अभंगाच्या माध्यमातून तुकोबारा म्हणतात माझा शेवट गोड झाला पण कशाने गोड झाला महाराज म्हणतात की माझा शेवट बहु गोड झाला थोडा नाही चांगला आणि चांगल्या पद्धतीने गोड झाला पण कशाच्या माध्यमातून गोड झाला आलो निजाच्या माहिरा भेटे रखुमाईच्या बरा परिणाम माझा बहु गोड झाला काय शेवट गोड झाला पण त्याकरता काय केलं महाराज म्हणले परिहार झाला अवघ्या दुःखाच्या मागेला आलो निजाच्या माहिरा भेटे रखुमाईच्या बरा या दुःखाच्या मागचा सगळं काही परिहार निघून गेला परिहार झाला महाराज म्हणले मग आता ही सगळी वाणी मी त्या देवाच्या कारणाकरता लावली तुका म्हणे वाणी केली आता घेऊदनी आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या बरा विठाला विठाला विठ्ठल
हेतू असा की आज आपलं गाव तेलंगशी बरोबर, आणि या तेलंगशी गावातील आपल्या गावचं नाही तर आपल्या या जिल्ह्याचं नवे नवे या भागाचं वैभव आदरणीय श्री वैकुंठवासी एक आपल्या भागाचं वैभव आणि सगळ्यांचे एक लाडकं व्यक्तिमत्व, सर्वांचे प्रेमळ व्यक्तिमत्व, नवे नवे आपल्या सगळ्यांचे एक लाडके आप्पा आदरणीय सुभाषजी आप्पा जायभाय दादांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे. उपस्थित असताना तिसऱ्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं उपस्थित असताना जायभाई परिवाराने एवढा गोड कार्यक्रम, जायभाई परिवाराने इतका गोड कार्यक्रम आयोजित केलाय की मला वाटत नाही की मी आजचं कीर्तन नेमकं पुण्यस्मरणाचं कीर्तन करतोय की एखाद्या सप्त्याचं काल्याचं कीर्तन करतोय असा भास होतोय मला. माहिती का, एखाद्या सप्त्याला सुद्धा एवढं गोड नियोजन करता येत नाही, एवढं नियोजन करून दाखवा. मी या मुलांना धन्यवाद दिल्या, चारही मुलांना धन्यवाद आहे माझे. मी धन्यवाद देणे अगोदर तुकोबार आहे तुम्हाला धन्यवाद देतात. आपुलिया हिता जो आशी जागता धन्य माता पिता याची म्हणून तुम्हाला धन्यवाद देतोय. धन्यवाद देत असताना आपणची कारकीर्द फारशी काय मोठी आहे. त्यामध्ये त्यांनी 25 वर्ष सरपंचकीमध्ये आपलं घालवलं. त्याचप्रमाणे मार्केट कमिटीमध्ये संचालक ते होते. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य म्हणून बरेच वर्ष त्या ठिकाणी कार्यरत होते. असे आप्पा आज आमच्यातून निघून गेले आणि आप्पांच्या या तृतीय पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे. उपस्थित असताना या जायभाई परिवारानं गोड केलेला कार्यक्रम आयोजित. आपण माग त्यांचा मोठा परिवार आहे, त्यामध्ये चंद्रकला असतील, त्यांच्या पत्नी आहेत, त्यामध्ये चारही मुलं, त्यामध्ये संतोष दादा आहे, संदीप दादा आहे, विजय दादा आहे आणि शिवकुमार दादा आहे. विजय दादांनी इथपर्यंत फारसे काही कॉल केले आणि चारही मुलं आणि या चारही मुलांनी केलेला गोड असा सोहळा अविरतपणानं तिसऱ्या वर्षामध्ये, मला वाटतं मागच्या 2 वर्षामध्ये कीर्तनच होतं आणि याही वर्षी कीर्तनाचा भव्य कार्यक्रम आयोजित केला. या वर्षी सेवा माझ्याकडे आली आणि सेवा माझ्याकडे येत असताना या परिवारानं केलेला गोड असा सोहळा, या परिवारातल्या चारही सुनबाई, त्यामध्ये आपण ज्यांना लेकीप्रमाणे सांभाळलं अशा स्वातीताई असतील, अपर्णाताई असतील, अंकिताताई असतील आणि अर्चनाताई असतील आणि एक लेक ज्यांनी मानली होती, स्वतःला लेक नाही झाली म्हणून काय एका लेकीमध्ये आपलं खरं तर त्या मला वाटतं सुरेखाताई, बरोबर ना, सुरेखाताई, सगळा हा मोठा परिवार आणि या परिवाराने केलेला गोड असा सोहळा आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. आपणचं मोठं कार्य आणि आपणच्या कार्याला अभिवादन करण्याकरता आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे. आज हा एकल्याचा नव्हे खेळ म्हणून जमवला गोड असा मेळ. महाराष्ट्रातले सगळे नामवंत नव्हे, सगळे टॉप 5 मधली मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. काय बोलायचंय, ज्यांच्या गायनापासून, ज्यांच्या वाजवण्यापासून गायनाचार्यांची, वादनाचार्यांची यादी पूर्णच होत नाही अशी सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यापैकी गायन सम्राट, ज्यांचा आवाज मला वाटतं हार्मोनियम संपतो पण ज्यांचा आवाज संपत नाही, असे दोनही गायनाचार्य या ठिकाणी उपस्थित आहे. दोघांना द्यावे तेवढे धन्यवाद. त्यापैकी पहिले गायनाचार्य आदरणीय गोड गळ्याची मालक, हजारो नाही तर लाखो तरुणांच्या गळ्यातली ताईत आहेत, आदरणीय ओंकारजी महाराज जगताप. एकदा जोरदार टाळी महाराजांकरता वाजवायची. आदरणीय ओंकारजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. थोडासा ताप आहे आज पण असू द्या. जगताप महाराज या ठिकाणी उपस्थित आहे आणि म्हणून आदरणीय महाराजजी अनेक पैसे देऊन सुद्धा मिळत नाही पण महाराजजी या ठिकाणी उपस्थित, महाराजांना धन्यवाद. दुसरे गायनाचार्य, मला वाटतं महाराष्ट्रातले अनेक तरुण आहेत बरं का शास्त्रीजी, अनेक तरुण आहेत, त्यांचं स्टेटस मोबाईलला लावल्याशिवाय ते दिवसच सुरुवात करत नाही असे कैलाजी महाराज पवार या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना सुद्धा धन्यवाद आहे. गोड अशी दोघांची साथ आहे. इकडून सुद्धा नाना काय गोड गाताय तुम्ही, ऐकलेच प्रमाण तुमचं सुंदर. आदरणीय नानांचं नाव काय, बाळासाहेब महाराज. वा, सुंदर गातात. एकदा टाळी वाजवायची बाळासाहेब महाराजांकरता. आणि दोन्ही बाळासाहेब नोकरी शेजारी उभे राहिले. बाळासाहेब महाराज दुसरे, दोघांनाही धन्यवाद आहे. आपल्या तिथले तेलंगशी विनेकरी बाबांकडे बघितलं का मला वाटलं आमचे भीमसेन महाराज जोशीकडे काय करायला, त्यांना सुद्धा नावच तिचे काय, त्यांना सुद्धा धन्यवाद. सगळे टाळकरी आहेत. मागून शब्दार्थ असते, मला वाटलं बाबा महाराज सातारकर इकडे काय करायला, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. सगळी टाळकरी मंडळी आहे आणि विशेष तत्वानं मृदुंग म्हटलं
काही मृदुंग क्षेत्रातलं चर्चेतलं नाव बरं का, हा चर्चेतलं नाव, आणि एक गोड वाजवणारं वैभव, आपल्या या भागाचं वैभव, आणि महाराष्ट्रात ज्यांनी आपलं नाव कमवलं, आस लावून रामाला कमवलं, असे आसाराम महाराज साबळे. गोड गोड वाजवण्याची पद्धत आहे. वाजवणं इतकं सुंदर आहे की त्यांच्या वाजवण्याची अर्थता पाहत राहावी. त्यांनी वाजावं. काही म्हाताऱ्या माणसांना कधी शूटिंग काढायची कळत नाही, पण ते तुम्ही वाजायला लागले कधी शूटिंग काढता याच्यावर कळतं तुमचे किती फॅन आहे. तरुणांनी फॅन असावं, हे महत्वाचं आहे. तरुणांनी शूटिंग काढावी यात काय नवल, म्हाताऱ्या माणसांनी सुद्धा तुमची शूटिंग काढावी यात नवल आहे. आणि म्हणून नवलाची गोष्ट आश्रम महाराज आहे. धन्यवाद आहे तुम्हाला. गोड वाजवण्याची पद्धत आहे आणि गोड वाजवतायत हे मान्यच करावं लागेल, पण गोड वाजवण्याबरोबर त्यांचा स्वभाव सुद्धा तितकाच गोड आहे. आदरणीय आश्रम महाराज धन्यवाद आहे. इकडून वाजवणारे आदरणीय अंगद महाराज अंगातच येतं ते वाजायला असे अंगद महाराज आहे. वा सुंदर वाजवतात. टाळी वाजवा आमच्या अंगद महाराजांकरता. सुंदर वाजवण्याची पद्धत आहे. आदरणीय आमच्या गडकरी परंपरेतले ज्ञानेश्वर महाराज आधी आम्ही त्यांना माऊलीच म्हणतो, अशी आमची माऊली सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. अनिलजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. सुंदर महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांचं कौतुक करतोय. सुंदर असा साऊंड महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात ज्यांचं नाव आहे असे साऊंड सिस्टीम वाले त्यांचं सुद्धा कौतुक आहे. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. हार्मोनियम वाले बरं का, इकडे बघा, मोबाईल नंतर बघा, इकडे बघा. आदरणीय नाना लयच गोड वाजवतात. आज लय वाजवती नाही, दोनच स्वर वाजतात, पण लयच गोड आहे. पांढरीतींचा स्वर धरलाय आज, आणि म्हणून नाना तुम्हाला सुद्धा धन्यवाद. गोड वाजवण्याची पद्धत आहे. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. आणि माझ्या चिंतनाला सुरुवात मस्त काय हे पाया आपल्या या भागाचं वैभव. आदरणीय आपल्या सगळ्यांची लाडके आणि ज्यांच्या माध्यमातून अनेक कीर्तनकारांचं आणि त्यांचं चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये कीर्तन क्षेत्रामध्ये मोठं नाव आहे असे विकासजी महाराज शास्त्रीजी एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करू. आदरणीय त्यांच्या बरोबर आमचे युवराज दादा सुद्धा उपस्थित आहे. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून माझ्या चिंतनाला सुरुवात विठाला. मातीमध्ये तुमचा माझा जन्म झाला जातो. माझं म्हणणं आहे की आपल्यासारखी माणसं जगात नाही का. तुकोबारांचं म्हणणं आहे पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म किती. मग एवढ्या पवित्र मातीमध्ये बरं का साहेब जन्माला आलोय आपण. कशा करता जन्माला आलोय? आम्ही ज्या कारणाकरता आलोय ते कारण जन्माचं सार्थक करणं. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक आणि विठ्ठलाची एकऱ्या. मला वाटतं आपण ज्या राज्यामध्ये जन्माला बरं का ओंकारजी बरं का, मला वाटतं आपण ज्या राज्यामध्ये जन्माला मला वाटतं हे राज्य साधू संतांचे. कोणाचं राज्य जरा मोठ्यानं उत्तर अपेक्षित आहे. कोणाचं आहे? साधू संतांचं. कोणाचं? साधू संतांचं. बरं कोणत्या राज्यामध्ये जन्माला? आपण ज्या राज्यामध्ये जन्माला या राज्याचं नाव काय? कर्नाटक राज्य. महाराष्ट्र. बरोबर, महाराष्ट्रात जन्माला. बरं महाराष्ट्रात जन्माला यात काय नवल? ज्या जिल्ह्यात जन्माला तो जिल्हा जरा मोठ्यानं बोला ना. मी तुमच्या जिल्ह्यातला म्हणून बोलतोय बरं, जरा मोठ्यानं बोला. कोणता जिल्हा? अहिल्यानगर. आणि अहिल्यानगर बद्दल काय बोलायचंय? आवडतो मला अहिल्यानगर जिल्हा. अजून त्याच्यातलाही कोणता तालुका आहे आपला? तालुका जामखेड. जामखेड बद्दल सुद्धा बोलायला जर गेलं अजून सांगतो बरं का, सगळ्यात जास्त पंढरपूरची आळंदीची पायवारी करणारा तालुका. मोठ्यानं बोला. जामखेड तालुका. ऊसाचं चांगल्या प्रकारचं उत्पादन जामखेड. कीर्तनाची आवड असणारा तालुका जामखेड. कीर्तनाला जास्तीत जास्त संख्येने येणारा तालुका
जामखेड. कीर्तनाची मोठी आवड परंपरा जोपासत कीर्तनाला प्रचंड प्रतिसाद देणारा तालुका सुद्धा जामखेड. सगळ्यात जास्त भाविक मंडळी सुद्धा जामखेड. भजनी मंडळाची जास्त संख्या सुद्धा जामखेड. सगळ्यात जास्त बांध कमी कोरणारा तालुका सुद्धा कमी म्हटले. आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का माळा घालून माळा काढणारा सुद्धा तालुका अलीकडचा. आपल्या नाही म्हणलंय मी, नाही म्हणलंय नाही म्हणलंय मनाव घ्यायचं नाही अजिबात घेतल्याने. मी नगर जिल्ह्यातल्या वडोबंदा. आम्ही एवढ्या पवित्र आणि पावड मातीमध्ये जन्माला आलात. मग जगणं गोड करा. किती गोड करा. काकड्यात लिहिलंय हो आता जागा, हो आता जागा, आता जागा रे बाई नो जागा, आता जागा, आता जागा, आता जागा रे बाई नो जागा. साहेब बरोबर ना. मग जन्माची एक महत्वाची भूमिका काय माहिती का. आम्ही ज्या कारणाकरता आलो ते कारण भाषणाचं. आज तिसरं पुण्य स्मरण आहे. मला वाटतं एकच सुद्धा थांबता येऊ शकत होतं पण नाही. मला वाटतं भजनाच्या माध्यमातून मी सांगतोय असं नाही ना. ज्ञानोबारांनी हरिपाठात लिहिलंय रामकृष्ण नाम सर्व दोष हरण आणि जडजीवा तारण हरी तारणारा एकच मंत्र आहे. म्हणून भजन असावं. शास्त्रात असलेलं आहे. माझा आवाज येतो ना तुमच्याकडे अशा माना डुलवत चालायचे म्हणजे मला तरी कळत आहेत का गेले झोपे. शास्त्रात असलेलं आहे की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. माऊली महाराज किती वेळा जरा बोला ना. किती वेळा. 3 वेळा आंघोळ केली पाहिजे आणि एकदाच काय ती जेवलं पाहिजे. तुम्ही काय करताय जरा मोठ्यानं बोला ना. तुम्ही 3 वेळा जेवताय आणि एकदाच आंघोळ करताय. वरून मला सांगताय. सांगा तरी पटलं पाहिजे ना. कबीरदास महाराजांचं म्हणणं काय म्हणले ते हे आवटा हात का मानव देह आलाने तुझ्या दिया आवटा हात का मानव देह आलाने तुझ्या दिया खाया पिया सुख से सोया नाच मना खोया खाया पिया सुख से सोया नाच मना खोया भजमन नारायण तू भजमन नारायण. भजन गोड असावं. किती गोड असावं. महाराज म्हणले आमचं भजन इतकं गोड असावं. महाराज म्हणले देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला पाठबादिकेचा. मग आम्ही या जन्मात आलो. इकडे बघा बरं का. जन्माचं एकच महत्वाचं गणित आहे काय संपूर्ण नाही. थोडस बघा त्रास तर आम्ही ते कारण शोधावं. मग काय कारण आहे महाराज जन्माचं. तर तुकोबाराय म्हणले आम्ही जन्माला आलोत ना तर हेच एक महत्वाचं गणित आहे. पण नाही जर केलं तर काय होईल. नाही तरी गेला जन्म वाया. पण जन्म व्हायला घालवायचं नाही तर काय करायचं. महाराज म्हणले सांगतो तुम्हाशी भजा त्याला मिळवा. पण नाही आता पण ना काही काही लोक असे आहेत ते देवाजवळ जातात त्याच्या जवळ जातात पण त्याचं अस्तित्व मान्य करायला लोक तयार नाही. ना मी गोड वाक्य सांगत. आदरणीय वैकुंठ असे डोंगरेचे बाबा म्हणायचे. काय म्हणायचे माहिती का शशी. अरे दुनिया में तुम भगवान को मानो या ना मानो लेकिन इस दुनिया का मालिक तुझे मानता है. जी हाँ इस दुनिया में तुम भगवान को
को मानो या ना मानो, लेकिन इस दुनिया का मालिक तुझे मानता है, क्योंकि वो जानता है ए बिलिंदर मैंने बनाया दुनिया में रहता है. तुम्ही देवाला माना अगर मानू नका, त्याला फरक पडत नाही. पण ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही, इथं जेवढे बसले ज्याच्या त्याच्या घरी याच्या चारपट गर्दी झाल्याशिवाय राहणार नाही. मग ज्याची त्याची गर्दी ज्याने त्याने ओळखून घ्या. कर्मानुसार प्रारब्धानुसार ज्याची त्याची उत्तम गती मिळणार. मग महाराज म्हणले काय केलं पाहिजे? जन्माला आलोत ना तर ही सेवा लय महत्वाची. कोणती सेवा? महाराज म्हणले एक वेळ पंढरपूरला गेलो नाही तरी चालत, एक वेळ आळंदीला गेलो नाही तरी चालत. म्हणजे आळंदीला पंढरपूरला जाऊच नाही अशा विचाराचं नाही, नक्की जावं. कारण का जन्माला आलं तर एकदा तरी पंढरपूरला गेलं पाहिजे, एकदा तरी आळंदीला गेलं पाहिजे. आणि नाही गेलं तर जन्माला आला आणि पुढचं तुम्ही तुमचंच बोला. जन्माला आलोत ना तर जन्माचे एक महत्वाचं गणित आहे की काय? महाराज म्हणले आम्ही जन्माचं सार्थक या गोष्टीच्या माध्यमातून लावावं. पण ही गोष्ट काय की महाराज म्हणले आपुला तो एक देव जगतामध्ये आम्हाला सुखाची राशी आमच्या जवळ आहे. पण कशा पद्धतीने प्राप्त करावा? महाराज म्हणले जन्माला आलोत ना तर त्या पद्धतीची महत्वाची गोष्ट आमच्या जवळ असते. हल्ली एवढं करून सुद्धा देव मिळत नाही. का देव मिळत नाही माहिती का? हल्लीच्या काळामध्ये कपडे झाले छोटे म्हणून लाज करून येणार. अरे कपडे झाले छोटे, एकतर मी माईक नसला तरी चालेल, माझा आवाज ठेवू का बाबा? माझा असं पण आवाज येतोय काय नाही ना, माईक नसला तरी चालेल, नाही नसला तरी चालेल, माईक काय नाही, कमी राहू द्या पण ती नका मारू तिला. हा हा महाराज म्हणले मग आम्ही या जन्मामध्ये आलो तर आता असू चालू करायचं आता किती करू शकते काय करायचं? विठाला विठाला माईक मध्येच गडबड होते असू द्या. महाराज म्हणले मग जन्माला आलोत ना तर जन्माचं सार्थक या गोष्टी ते होईल. पण हे सार्थक करण्याकरता आम्ही काय केलं पाहिजे? महाराज जन्मासी
महत्वाचं गणित आहे. मग आम्ही ते प्राप्त जर केलं तर जन्म सार्थकी लागल. पण काय देव मिळवायचं आहे महाराज? आमच्या देवाजवळ काय? महाराज म्हणले पहिले कोटेच नवते काय, चंद्र सूर्य तारा काही, अवघे सोन्याची होते पाय. हे कानोबा 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 तेरे 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 काल गज निर्माण झाले, त्याने निर्माण केलंय. बस मग काय करावं? त्याला शरण जावं. पण मग त्याला शरण जाण्याकरता आम्हाला पंढरपूरला जाता येत नाही, आम्हाला आळंदीला सुद्धा जाता येत नाही. अशा वेळेस काय करायचं? तर तुकोबारायचे प्रमाण मला आठवतं. तुकोबाराय म्हणतात न लगती जावे वनांतरा, सुखे येतो घरा, ठाईच बैसोनी करा एक चित्त. वा वा वा. ठाईच बैसोनी करा एक चित्त. बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंताळ व्हावा. मग या जगतातले महत्वाचं गणित आम्ही प्राप्त करावं. आणि प्राप्त जर केलं तर आमचं सुद्धा सार्थक होईल. कशाच्या माध्यमातून? आम्ही जन्माच्या माध्यमातून ते सार्थक करावं. बरं ठीक आहे, का माध्यमातून प्राप्त करावं? या जगतामध्ये आम्ही आलो तर ते माध्यम फार असं काय महत्वाचं आहे. आज आपण बद्दल बोलत असताना मी महत्वाचं गणित लिहिलंय. मला लिहिण्याचा छंद आहे लहानपणापासून. मी आज त्यांच्याबद्दल येताना लिहिलंय थोडस आणि सांगून जाईल त्यांच्याबद्दल. काय लिहिले आपण बद्दल येता आज त्यांच्या माग संतोष दादा आहे, संदीप दादा आहे, विजय दादा आहे, शिवकुमार दादा आहे. आज चारही जणांना विचारलं आपणची किंमत काय? बाकीचे जण सांगतील, पण मला वाटतं या चौघांना जरी विचारलं आपणची किंमत काय, ते सांगतील गड्या आपणची किंमत काय. मी येता शब्द लिहिले दादा बरं का, मला लिहायची सवय. आणि घरच्याने योगायोगानं माझं नाव कविराज ठेवलं लहानपणा. आणि नावानुसार माणसानं वागावं लिहिलंय. त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही आप्पा, त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही आप्पा. अहो सर्व संपुनी भक्त राहते तुमचे जो नाते आप्पा. या किविल वाण्या चारही बाळांची ते आप्पा तुमच्या वाचूनच वाट वळते. पण खरी बापाची माया आज आमच्या जीवनातून बाप निघून गेलाय ना. ज्याला बाप नाही ना त्यालाच कळते हो, ज्याला बाप नाही ना त्यालाच कळते. असं म्हटलं गेलं आप्पा. बेटा गुंडा होई अगर मवाली, बाप तो अपने आंचल में छिपा लेता है. अरे बाप तू भिकारी हो या हो तबायत, बाप तो बाप होता है. बापा इतका अंतकरण जगात मोठं कोणाचं नाही. काय बोलायचं बापाबद्दल? अरे सगळ्यांनी आई सांगितली पण बाप मागे ठेवला. पण बापाबद्दल रामायणातलाच एक उदाहरण सांगून जाईल. 14 वर्ष रडणारी कौशल्या माता साऱ्या जगाला दिसली, पण हा विचार कोणी केला नाही. ज्यानं शेवटचा प्राण शेवटचा जीव ज्यानं राम राम करत सोडला तो दशरथ राजा अजून कोणाला दिसला नाही. अजून थोडं पुढे बोलेल. श्रीकृष्ण परमात्म्याला यशोदा मैयानं मोठं केलं. सगळ्या जगाला यशोदा मैया दिसली, पण हा विचार कोणी केला नाही. अरे ज्यानं नाकात तोंडात पाणी जाऊस तर, ज्यानं यमुनातून ज्याला गोकुळात पोहोचवलं ना, तो वसुदेवच्या अजून कोणाला दिसला नाही. बाप लय मोठा आहे. किती मोठा आहे माहिती का? जगतामध्ये बापाचं अंतकरण या जगातलं इतकं मोठं आहे की बस बाप पाठीशी असावा. आज चौघांनाही बोलतोय ना दादा, बापाची किंमत इतकी मोठी असते. आणि या चौघांनी विश्व जिंकून आणू द्या, विश्व. पण मला वाटतं कौतुकाची थाप देणारा व्यक्ती होते ना आप्पा. आज मला वाटतं विश्व जिंकून आणतील पोरं, पण मला वाटतं कौतुकाची थाप देणारा बाप आज निघून गेला ना. जग जिंकल्याचं कौतुक नसतं रे. हे कौतुक कधी असतं माहिती का? ज्यावेळेस जन्मातला बाप कौतुकाची थाप देणारा असतो ना, त्यावेळेस मला वाटतं विश्व जिंकल्याचा अभिमान असतो, विश्व जिंकल्याचा अभिमान असतो. अरे बापाचं गणित लय मोठं आहे. किती मोठं आहे माहिती का?
बाप बाप म्हणजे काय, आयुष्याकरता सरतही नाही आणि आयुष्याकरता उरतही नाही. म्हणूनच तुकोबारायचे शब्द मला आठवतात. तुकोबाराय म्हणतात तो लेकरान करता बाप करी झाडी लेकराची, बाप करी झाडी लेकराची बोली. बाप करी झाडी लेकराची बोली. बाप करी झाडी पण बाप त्याच्या पुढचा विचार करतो. जे माझ्या डोळ्याला दिसलं नाही ना ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसावं म्हणून बाप खांद्यावर घेतो. जगातलं मोठं वर्णन आहे. त्याला कोणाच्याच पाया पडायची गरज लागणार नाही. मी लई लोक समोर सांगतो पण माझं पण वैभव माझ्या आई वडिलाच का माहिती का. ओंकारजी कैलाजी आश्रम बाबा मला शास्त्रीजी जवळून ओळखतात. माझी पात्रता सुद्धा नाही इथं बोलायची विजय दादा बरं का. पण मी सांगून जाईल माझ्या आईची माझ्या वडिलांची कृपा आहे. माझ्या वडिलांची ना माझ्या आईची कृपा आहे. का माहिती का माझं वय आता सध्या 26 चालू आहे. माझं वय बरं का साहेब वय 26 चालू आहे. पण या वर्षी माझ्या पंढरपूरच्या वाऱ्या शास्त्रीजी माझ्या पंढरपूरच्या वाऱ्या 27 पूर्ण झाले.
तुम्हाला विश्वासच असणार नाही. पण सांगा कस काय झाल्या आईच्या पोटात होतो ना त्याही वर्षी ती मला घेऊन गेली ती पंढरपूरला. ती एक धारणा मला वाटतं तिची कृपा असेल आणि तिच्याच कृपेमुळे आज इथं बोलते नाही तर काय बोलायचं. मला वाटतं त्यांची कृपा असावी लागेल. आज ही 4 मुले आहेत ना मला वाटतं आपणच कर्तव्यच होतं. आज गावातली जिथं बा आमदार खासदार पोलिसांना सुटली नाही ते आमच्या आपण सोडून दाखवले. हा पोलिसांचं तर निम्म काम आमच्या आप्पांनी गावात केलं. मला वाटतं पोलिसांना तर कधी गावात यायची गरजही लागली नाही. आप्पांनी गरीबा करता लय काम केलं गाड्या. आजही पण गरीबा करता आप्पा आप्पाच होते. मला वाटतं जे आप्पांनी कोणा करता मला वाटतं गरीब बघितलं नाही कोणा करता श्रीमंत बघितलं नाही. आप्पाच किती सांगायला जर गेलं शब्द कमी पडतील. म्हणून आप्पा तुमच्या बोलत असताना तुमच्याबद्दल बोलत असताना सांगत असताना शब्द काही वरून येतात आणि आपण तुमच्या कार्याची दखल आहे ना मला वाटतं आजपर्यंत जे काही केलं ना ते कार्य एखादा चित्रपट जरी उभा केला ना आपण तुमच्यावर तो चित्रपट सुद्धा तुमच्यावर कमी पडल एवढी काहीतरी आपण सांगितलं तुका म्हणे एका मरणीची सरे आणि उत्तम चिवरे कीर्ती मागे मग ही कीर्ती माग उरली. पण मग ही कीर्ती माग कधी उरते ज्यावेळेस चांगल्या संस्काराची शिदोरी ज्यावेळेस जवळ आहे त्यावेळेस ही कीर्ती माग उरणारच आहे. जसं म्हणतात की शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची बाणी हा देह देवाची कारणी. मग आम्ही एक बीज शुद्ध करण्याकरता आम्ही सुद्धा जन्माचं गणित आखलं पाहिजे. आणि मला वाटतं आपण तेच गणित आखलं प्रत्येकाच्या सुख दुःखामध्ये आपण होते. आणि म्हणूनच आज 1 वर्ष नाही 2 वर्ष नाही तब्बल 3ऱ्या वर्षी सुद्धा आपणची आठवण काढताय. याचा अर्थ हेच आपण जास्त दिवस मला वाटतं जास्त दिवसाचं आयुष्य नव्हतं आपण. आणि आम्ही मगाशी आल्यानंतर माझ्याजवळ कोणतरी एक व्यक्ती बसलेले त्यांनी सांगितलं महाराज म्हणले महाराज चांगली व्यक्ती ना कधीच महाराज जास्त दिवस टिकत नाही. बरोबर ना. चांगली व्यक्ती कधीच जास्त दिवस टिकत नाही. कारण की का असंच आहे जो सगळ्यांना आवडतो तोच देवाचा अति जवळचा असतो. तो देवाला सुद्धा हवा हवासा वाटतो. आणि म्हणूनच आज आपण बद्दल किती बोलायला गेलं माझे शब्द कमी पडतायत आणि वेळ सुद्धा कमी पडतोय. म्हणूनच आप्पा म्हणतायत की माझा शेवट गोड झाला. मी जास्त दिवस जरी नसलो पण मी ज्या कारणाकरता आलो होतो ते शेवट माझा गोड झाला. अभंगाचं पहिलं शेवट अभंगाचं पहिलं चरण गोड गाऊन दाखवलं शेवट तो भला. एवढं गाणे करताय ना सोपं नाही हे एवढं गातात ना दोघं
याच्या माग 20-21 वर्षाची मला वाटतं त्यांनी ना आळंदीला कष्ट केले आणि एवढे कष्ट आहे ना तेव्हाच एवढं गायन आहे एवढं वाजवणं आहे सोपं नाही वाजवा टाळे. आणि महाराज म्हणले मग गोड काय झालं शेवट गोड झाला. एवढं गोड गायन ऐकलं की शेवट गोड होऊ शकतो का होऊ नाही शकत. महाराज म्हणले गोड गायलं आणि मग आम्ही शेवट गोड केला. कसा केला माहिती का त्या परमात्म्याच्या माध्यमातून त्याच्या सेवेच्या माध्यमातून आम्ही आमचा शेवट गोड केला. 12 वाजत आले. एक शेवटचा पुरावा सांगतो थांबतो. काय पुरावा आहे. तुकाराम महाराज म्हणले देवानं माझा सांभाळ केला आणि मी त्याच्याकरता आर्तता ठेवली. माणसानं ना शेवटच्या क्षणाचा विचार करावा जसं की प्रमाण आहे याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा. मग शेवटच्या दिवसाकरता आपण प्रयत्न करावे. काय आहे आम्ही तो प्रयत्न जर केला तर मला वाटतं आपणसारखी कीर्ती आपली सुद्धा वरल्याशिवाय राहणार नाही. अशी क्वचित माणसं असतात कैलाची बरं काऊन करायची अशी क्वचित माणसं असतात असं म्हणजे ती जगतामध्ये उरतात बरं का. मला वाटतं ती उरतात कारण की का देवानच त्यांना पाठवलेलं असावं आणि म्हणून युवराज दादा ती माणसं उरतात. आणि मग ही जगतामध्ये ही माणसं जर उरायची तर यांनी सुद्धा काहीतरी सेवा केली आहे. ज्याची करी सेवा त्याच्या बय काय जेवा. मग सेवा कसली तर तुकाराम महाराजांचा एक पुरावा सांगतो थांबतो. कसा शेवट गोड होतो. मागे पुढे उभा राही संभाळीत आलिया घात निवाराया तो देव सांभाळ करतो. कशा प्रकारे सांभाळ करतो. तुकोबारायचं एक चरित्र आहे. तुकाराम महाराजांना मिरच्या विकायला कोकणात जायचे. माझ्या आवडतीचा पुरावा बरं का ना. मिरच्या विकायला कुठं जायचे बोला बोला कोकणात जायचे. आता आपलीकडची नगरची माणसं इकडची धाराशिवची माणसं जर तिकडं कोकणात जर गेली तर आपल्या माणसांचं कोकणातल्या माणसांचं कसं जुळत नाही का. तिकडची भाषा थोडीशी नाही मला वाटतं 99% तिकडची भाषा हा इकडं तिकडं. एक तर त्या दिवशी कीर्तनाला गेलो आजी आली माझ्या जवळ येऊन मला म्हणती महाराज आला काय आला हा म्हटलं आला. तिकडची भाषा थोडीशी वेगळी. तुकाराम महाराज मिरच्या विकायला गेले कोकणात. महाराज मिरच्या विकायला गेले कोकणात. ते पनवेलचे तिथे एक मंदिर आहे बोंबल्या विठ्ठल नावाचं मंदिर आहे. आजही अतिशोक्ती अलंकारामध्ये त्या मंदिराचं वर्णन आहे. काय आजही पण आपल्या पांडुरंगाला बोंबलाचं नैवेद्य ठेवतात असं म्हणतात तिथं. हा बोंबल्या विठ्ठल नाव आहे त्या मंदिराचं. आणि मग तुकाराम महाराज तिथं मिरच्या विकायला जातात. मिरच्या विकायला जायचे आणि एक आजीबाई रेशनिंग तांदूळ आणण्याकरता गेली होती. आनंदाचा शिदा नाही कळला होता मला. तांदूळ आणण्याकरता गेली होती गावात. काय तांदूळ घेऊन घरी चालली होती. 4 किलो तांदूळ भेटलं होतं आणि तांदूळ घेऊन ओंकारची ती घरी चालली होती. कोण आजीबाई घरी चालली होती. आणि आजीबाई घरी चालली महाराजांजवळ आली. महाराज काय आणला. महाराज म्हणले मिरच्या आणला. कशारिया आशाचरिया माझ्याकडे काय तुमच्या मिरच्या घेण्यात की काही पैसे नाही पण एक काम करा हे तांदूळ घ्या आणि तांदूळाच्या बदल्यात मला मिरच्या द्या. म्हातारीने मिरच्या घेतल्या. 4 किलो मिरच्या घेतल्या आणि 2 किलोचे तांदूळ दिले आणि 2 किलोचे पैसे तसे ठेवले. उद्या माझ्या घरी घेऊन जा. महाराजांनी मिरच्या दिल्या पण म्हातारी गावात गेली. म्हातारी गावात अख्ख्या लोकांना सांगायला लागली फुक्काटचं गावलं बापल्यात धावलं. सगळी लोक पळायला लागली. तुकाराम महाराजांच्या 3 पोतं मिरच्या जाग्यावर संपल्या. राहिलं 1 पोतं. आता त्यानं ते जाडजूड माणूस आलं म्हणला माझ्या घरात 100 माणसं आहे आणि तेवढ्या मिरच्या द्या. आले सगळ्या 4 क्विंटल मिरच्या जाग्यावर संपल्या. आता तुकाराम महाराज कोकणातून दिवला येणं लय अंतर मुक्कामाला राहायचं ठरलं. पण जरी झाला संन्यासी माध्यांनाशी तोंडवाशी हा नियम आहे. तुकाराम महाराजांनी ओसरीतून टोप काढला. सकाळी जेवढं तांदूळ मिळालं त्याच्यातलं वाटीभर तांदूळ त्या टोपामध्ये टाकलं आणि पाणी टाकलं. आणि पाणी टाकत असताना डोळ्यातला भाव त्या टोपामध्ये घसरावा. जगाच्या मालकानं सुद्धा रडावं. आणि तुकाराम महाराजांच्या डोळ्यातला भाव बघितला. ज्या गावातल्या मिरच्या नेल्यात ना लोकांनी मिरच्या नेल्यात ना नेऊ द्या. कोण म्हणलं पांडुरंग परमात्मा म्हणले मिरच्या नेल्यात नाही नेऊ द्या. पण मिरच्या नेल्यानंतर खाल्ल्यानंतर पचवायचं कोणाच्या हातात. देव म्हटला माझ्याच हातात आहे. आखा गाव बुळकून येऊन नाही बसवलं होतं. देव म्हटला तिथं पडा. हा तू का म्हणे अशी न लावी ओशिरा. हा एवढं प्रमाण पीठ बसलं पाहिजे. हा कीर्तनकार असा पाहिजे उखळा टाकला का मुसळातून बाहेर निघला पाहिजे. आणि मग ज्या मात्रेने मिरच्या नेल्या तिच्या घरी आले. अजय पैसे ती म्हणली मी मिरच्या आणल्याच नाही. तुझ्याकडे काय पुरावा. आता अख्ख्या जगाचा ज्याच्याकडे 7, 12, 8 आहे त्याच्याकडे मिरच्याचा पुरावा. आतमध्ये शिरले मिरच्या काढल्या. 4 किलो मिरच्या 2 किलोचे पैसे राहिले टाक पैसे. ती म्हणली काढ काटा.
मोजण्याकरता काढा अख्ख्या जगाचा ज्याला काटा काढता येतो त्याला पिशीतून काटा काढता यायचं वय. काटा काढला, दुसऱ्या घरी गेले, तिसऱ्या घरी गेले, 3 पोतीचे पैसे जमा झाले, राहिले 1 पोत. ते झोपलेलं होतं, त्याच्या दारात गेले, ते झोपलेलं होतं. देवानं काकडा चालू केला, उठा जागे वारे. काकडा चालू केला, देवानं काकडा चालू केला. ते उठलं. कोण? तुकाराम महाराजांचं नोकर विठोबा पाटील. पैसे टाका. तो म्हणला पैसे देणार नाही. काय करायचे ते करा. आहेत ना शिकाय काय माणसं, काय काय पैसे घेते तिथून वरून देते सुद्धा नाही. आता आमचं चाललेलं लोकांचं काय सांगायचं. आणि मग आता काय करावं, काय पैसे द्याय ना. देव म्हणले 2 मिनिटं थांब. देवानं आरडाओरडा करायला सुरुवात केली. बघा गावकऱ्यानो, या माणसानं माझ्या तुकोबारायच्या मिरच्या आणल्या पण पैसे देत नाही. यानं जर पैसे दिले नाही, याच्या दारात मी अन्न पाण्याचा त्याग करणार आणि उपाशी होऊन मारणार. घरी जाऊन मारण्यापेक्षा इथं मेलेलं काय भाऊ गे, इथं मारणार. आणि इथं मेल्यानंतर असं तसं नाही, मी मेल्यानंतर तुमच्या गावाला भूत होऊन लागणार. जुन्या काळात माणसं भूताला द्यायची, घाबरायची. आता माणसं भूताला भेट नाही का. आता माणसंच भूतापेक्षा डेंजर वागायला लागली. त्याच्यामुळं माणसाच्या काचानं भूत संपली. म्हणले भूत होऊन जर लागलं, अख्ख्या गावाची झोप उडला. अख्ख्या गावानं वर्गणी जमा केली आणि तुकाराम महाराजांच्या नोकराच्या म्हणजे देवाच्या हातात आणून दिले. तेच देवानं पैसे घेतले, तुकाराम महाराजांच्या हातात आणून दिले. माझा सांगण्याचा मुद्दा हा, तुमचा जर शेवट गोड करायचा आहे तर तुमच्या जवळ मला वाटतं पांडुरंगाची कृपा असावी लागेल किंवा त्याची सेवा असावी लागेल. पण ही सेवा, ती कृपा कधी होईल, ज्यावेळेस आपण घरातल्या आईमध्ये आपली रखुमाई आणि बापामध्ये विठोबा शोधू, त्यावेळेस आमचा जन्म सार्थक होईल. हे असावं. आणि हे सार्थकी लागण्याकरता त्याचं नामस्मरण कोणतं, विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, सगळ्यात मोठं वैभव तेच आहे. आणि ते वैभव आम्ही कमवावं. आणि हे वैभव जर कमवलं तर या जगतामध्ये ते आपल्याकरता बरंच काही करत असतात. आई वडील आपल्याकरता काय काय करतात माहिती काय, अरे त्यांनी आपल्याकरता ना सगळं काही करत असतात. सध्या ना आपल्या इकडं, आपल्या नगर जिल्ह्यात इकडं खाली धाराशिव आलं, इकडं खाली बीड आलं. एक काय होतं, माझ्या वयातली पोरं म्हणजे इथं जेवढी कीर्तनात बसते तेवढी नाही बरं का, दुसरी सांगतोय. हा साहेब, एक सध्या काय लागली, एक कीड लागली माझ्या वयातल्या पोरांना. असं आमची बोलण्याची गरज आहे. वाक्य सध्या बोलत असताना माझ्या वयातली पोरं आईला म्हणतात, आई तुला काय कळतं, तू गप्प बस. तुमच्याकडे माहिती जरा मोठ्यानं बोला ना, तुमच्याकडे म्हणतात, हे आई तुला काय कळतं, तू गप्प बस. कधी कधी विचार करतो, आईला जर काही कळत नसतं तर लहानपणी आईनं आपल्या डोळ्यात काजळ भरवायच्या ऐवजी मिरचीची पावडर नक्की भरवली असते. अरे जगात त्यांच्या इतकं मोठं कोणी नाही. कैलाची बरं का, काय करते आपली आई, अरे आपल्या करता 20वा निवारा उभा करत असते. ऐकायचं तुम्हाला कसं, महाराज कैलाची सांगतायत बघा. माया मंदिर
महाराजांना एवढं गोड असं गायन त्यांचं ऐकायला मिळालं आणि म्हणून सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद देतोय. गोड साथ दिली आणि या ठिकाणी वेळ झालाय फुलं व्हायचा कार्यक्रम या ठिकाणी घेऊ. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय आपल्या सर्वांचा बुलंद आवाज कैलासवासी सुभाषप्पा जायभाय यांच्या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील तरुणांच्या गळ्यातील ताईत अनेक युवकांचे आयडॉल म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचं भूषण सन्माननीय श्री हरिभक्त परायण कविराज महाराज झावरे यांची सुंदर अशी सेवा आत्ताच या ठिकाणी संपन्न झालेली आहे. सर्वांना विनंती आहे महाराजांकरता सर्वांनी अतिशय प्रतिकूल अशा वातावरणात सुद्धा सुंदर अशी सेवा आपलं सर्वस्व त्या ठिकाणी येऊन महाराजांच्या वतीने या ठिकाणी आप्पांच्या चरणावरती पुष्प अर्पण झालेलं आहे. याच्यानंतर या सर्वांना साथ करण्याकरता महाराष्ट्रातील गान कोकिळ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आदरणीय हरिभक्त परायण ओंकारजी महाराज जगताप दादा आणि हरिभक्त परायण कैलासजी महाराज पवार या जोड गोळीने उभा वारकरी संप्रदाय सध्या दुमदुमून काढलेला आहे. त्यांच्याकरता सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. बाबांच्या मार्गावरती चालत असताना आप्पांनी सामाजिक कार्य असेल राजकीय क्षेत्र असेल या सगळ्यांना बाजूला सारून सगळ्यात पहिलं क्षेत्र कुठलं सुधारवलं असेल तर ते शैक्षणिक क्षेत्र आहे. कारण शिक्षणाची गंगा जिथं पोहोचली मला वाटतं राष्ट्रसंत भगवान बाबांचे उद्गार आहेत खऱ्या अर्थाने म्हणले एकरं इका पण आपली लेकरं शिकवा या भावनेने बाबांनी दिलेल्या मंत्रावरती आदरणीय आप्पांनी आपलं जीवन त्या ठिकाणी चालवलं आणि त्याच भूमिकेला धरून आज या जायभाय परिवाराच्या वतीने आप्पांचे चारही मुलं यांच्या वतीने आदरणीय मामींच्या वतीने आज शाळेतील विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा या परिवाराच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतोय. अवघ्या 5 मिनिटांमध्ये आपल्या या लेकरांचं कौतुक आज या ठिकाणी संपन्न होतोय. मी शाळेतील विद्यार्थ्यांना विनंती करतो आपलं नाव घेतल्यानंतर पटकन पुढे यायचंय आणि आपल्या परिवाराच्या वतीने आपली ही सुंदर अशी भेट आपण या ठिकाणी स्वीकारायची आहे. आपल्याच या तेलंगशी गावची इयत्ता 5वी 6वी आणि 7वीतील प्रथम विद्यार्थी कुमारी सई मारुती पवार, कुमारी इयत्ता 5वी मध्ये प्रथम, कुमारी तेजस्विनी श्रीमंत ढाळे इयत्ता 6वी मध्ये प्रथम आणि कुमारी वैष्णवी दत्ता जायभाय इयत्ता 7वी मध्ये प्रथम आलेली आहे. या जायभाय परिवाराच्या वतीने सुंदर अशी स्कूल बॅग, कंपास आणि मंथन परीक्षेचा सेट आप्पांच्या धर्मपत्नी आदरणीय मामींच्या शुभ हस्ते या तीनही देण्यात येत आहे. या प्रथम आलेल्या विद्यार्थिनींकरता आपण सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्यांचा सन्मान या परिवाराच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे. याच्यानंतर कुमारी द्वितीय आणि कुमार वैष्णवी अशोक ढाळे चालतंय ऐका. हे सर्व बक्षिस आपण विद्यादानम ततः परम अन्येन क्षणिका तृप्ती यावत जीवन तु विद्या. एखाद्याच्या भुकेल्याला अन्नदान दिलं तर 2 तासापुरती तृप्ती होते पण तेच जर त्याला विद्यादान देऊन अन्नदान कमवण्याची ताकद दिली तर त्याच्या आयुष्याची पूर्तता होत असते. इतकं महत्व हे विद्यादानाला आहे. आयुष्य हे सिद्ध संत सद्गुरू सीताराम बाबांच्या सेवेमध्ये त्या ठिकाणी समर्पित झालं आणि त्याच भावनेने
आज आपणच्या संपूर्ण परिवाराच्या वतीने आपल्या श्री क्षेत्र सीताराम गडावरती संपन्न होत असणाऱ्या भव्य दिव्य अशा कीर्तन मंडपाकरता आज आपणच्या या परिवाराच्या वतीने आदरणीय मामींच्या वतीने या ठिकाणी कैलासवासी सुभाष अप्पा जायभाई यांच्या वतीने त्यांच्या स्मरणार्थ आज चंद्रकला सुभाष जायभाई यांच्याकडून बाबांच्या चालू असलेल्या कीर्तन मंडपाकरता 21,000 रुपयाची देणगी आज या ठिकाणी आपणच्या स्मरणार्थ त्या ठिकाणी संपन्न होत आहे की फुलना फुलाची पाकळी आपल्या गडाचे ज्येष्ठ कीर्तनकार आदरणीय हरिभक्त परायण संपत महाराज जायभाई आदरणीय दादांनी ती गडाच्या वतीने स्वीकार करायची अशी विनंती मी दादांना त्या ठिकाणी करतो। मामींनी ती देणगी आदरणीय दादांकडे सुपूर्द करायची। आता यानंतर हरिभक्त पारायण विकास महाराज वायसे शास्त्री यांना मी विनंती करतो की आपलं 2 शब्दात मनोगत व्यक्त करावं।